चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसंच 2 सलामीचे बॅटर आपण लगेच पाठवा. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, कारण क्वालिफाय मॅच आहे. जो जिंकेल तो टॉप 16 मध्ये प्रवेश करेल. थँक्यू ढिसे. चला 2 फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला आपलं 12 मॅन पाठवा आमच्याकडे. शिरगाव संघाचा 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. स्ट्राईकला आपण पाहतात कार्तिकला, नॉनस्टिकला आपण पाहताय नक्कीचा संतोष आहे. तर गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक प्रगती पथावरती असेल ते म्हणजे आपण पाहिला कल्पेश येतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना, आजच्या दिवसातला शेवटचा सामना, क्वालिफाय मॅच आपण पाहत आहेत. नक्कीच आपण इथून जर जिंकलात तर सुपर 8साठी अजूनही एक मॅच तुम्हाला ह्या मैदानावरती खेळावं लागेल, ह्याची आपण दक्षता घ्या. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती करपेश आपण पाहतोय. स्ट्राईकला कार्तिक, नॉन स्ट्राईकला संतोषला पाहतात. यावेळेस सामन्याला सुरुवात होते. 2 संघांमध्ये असेल संघर्ष. सर्पमित्र सफाळे आणि सहारा शिरगाव या 2 संघांमध्ये. हलक्यात आणि खेळला गेलाय पहिला चेंडू. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. कल्पेशच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली जाते. पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 फिल्डर अरेंज केले गेलेत आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाईल. परंतु बघूया कशा प्रकारचे चेंडू हाताळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिला, परंतु पंच दर्शवतात आम्हाला खराब चेंडू. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अवंतर धावेने संघाचं खातं ओपन झालंय. यावेळेस आपण पाहिलं हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, परंतु डॉट चेंडू आलाय. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक केला. चांगला चेंडू हाताला. सुरुवातीला पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर अवांतर धावेने धावसंख्येमध्ये खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक केलाय. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हे आपलं पाहायला मिळेल का, बघूया कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं इथून नक्कीच आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपामध्ये, लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धाव फलक जर आपण चेक केलं तर नक्कीच 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा ह्या खर्च केल्या गेल्यात. वळीया षटकातील पुढच्या चेंडूकडे. यावेळेस स्ट्राईक रोटेट झाले आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहत आहेत. यावेळेस सुद्धा तेज थर्रार काय कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर अचूक लाईन लेंथ मेंटेन केलंय.
यावेळेस आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मला गोलंदाजी मार्कवरती काय आणलाय हे कल्पेशने दाखवून दिलंय. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. यावेळेस उडवलाय स्टेट ग्राउंड चेंडू कार्पेटला रोल करतो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस थ्रो आलाय. इथून मात्र पाहिलं विकेटचं पतन. इथून आपण पाहिलं तर यस गॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन रोहन रोशन का रोशन अरे रोशन ना न्यू मॅन रोशन आपण पाहतोय दाखल झालाय. यावेळेला आपण पाहू शकाल नक्कीच कार्तिकच्या जागेवर पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंमागे जर पाहिलं तर 3 धावा ह्या खर्च केल्या गेल्या कल्पेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. भैयाला सांग ना जरा जाना जाने ना जाना जाने सांग बस त्याला काय सांगू ये बहुत मतलब इसमें नमक ज्यादा डाला है थोड़ा शक्कर डाल के देना सांग ना तो देल तो टाकून पाहिजे गोड बनवून पाहिजे नाही गोड करायचं हां मी मॅच आला मी बसतो ये यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून आपण पाहू शकाल डॉट चेंडू पाळ्याला षटक समाप्त झालं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अप्रतिम गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस पुढील गोलंदाज आपण बघूया सिद्धू आलाय गोलंदाजी मार्कवरती. डीजे थँक्यू डीजे. सिद्धू पवार आपण पाहतात त्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर नक्कीच रोशन आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतात संतोषला. यावेळेस मात्र क्वालिफाय मॅच महत्त्वपूर्ण सामना आहे. काय असेल या मॅचचा निकाल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. यावेळेस लाऊड अपील पंचांकडे पाहायला मिळाली परंतु इथून आपण पाहिलं 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचलंय ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 4 या आकड्यावरती. 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती. 2 संघ आहेत. दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. एकीकडे सारा शिरगाव आहे तर एकीकडे आपण पाहतात नक्कीच सर्पमित्र सफाळे. या 2 संघांमध्ये क्वालिफाय मॅच पाहतात नक्कीच रंगत निर्माण होईल. काय असेल ह्या मॅचचा निकाल हे नक्कीच आपण पाहणार आहोत. यावेळेस उडवलाय परंतु इथून मात्र हा झेल टिपला जाईल. एक चांगला विकेट मात्र बाद झालाय तो म्हणजे आपण पाहिलं तर नक्कीच संतोष. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस नुमान दाखल झालाय. दीपेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सिद्धू यावेळेला पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेली. तदनंतर मात्र एक विकेट्स मात्र आपल्या नावावर नोंदवला. एक चांगला
गडी बाद झालाय. संतोषला परतावं लागला बॅक टू द पॅव्हिलियन. आतापर्यंत जर आपण पाहिलं जी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती, संतोष आणि कार्तिक ही परतली तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस जर आपण पाहिलं नक्कीच खोलवट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे. गुड रन बिटवीन द विकेट पाहतोय आपण यावेळेस. इथून मात्र 2 धावा ह्या परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते आणि जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. कुठेतरी मात्र पाहिला सारा शिरगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांनी फलंदाजी घेतली आणि घेतलेला हा निर्णय योग्य ठरतो का बघूया. यावेळेस आपण पाहिला तर काय कमालीचा चेंडू. ते सर्राळ चेंडू मात्र चूक लाईन लेंथ. त्याच अनुषंगाने मात्र काय बेधक मारा केला जातो या टप्प्यांचा आणि यावेळेस कुठलाही संपर्क होत नाहीये. कुठेतरी पाहिला मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये आहेत, परंतु यावेळेला ते मोठे फटके खेळू दिले जात नाही आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी ही आतापर्यंत. कट केले चेंडूला. नक्कीच एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का बघूया. वॅकेंट एरियाला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा कॉल. तिसऱ्या धावेला कॉल केला जाईल का, परंतु बघूया आपण. इथून पाहिला 2 धावा या परिपूर्ण होताना दिसतात. धावसंख्येमध्ये व धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या. यावेळेस आपण पाहिलं तर कुठेतरी एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण चेक केलं तर जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. षटक समाप्त. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. येईल पुढील गोलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. न्यू मॅन. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतात उमेश पठारी यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आलाय. 12 चेंडूंचा जर हिशोब पाहिला तर 12 चेंडूंमागे 9 धावा ह्या फक्त खर्च केल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी कल्पेश आणि आपण पाहिलं तर नक्कीच सिद्धूच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालंय. परंतु यावेळेस त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल का उमेश पठारी. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, परंतु इथून आपण पाहिला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय चौकार. 4 डीजे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय तिथून उमेश पठारे आहे. यावेळेस पहिला चेंडूवरती प्रहार केला गेला. चौकार पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. इथून एकच धाव परिपूर्ण होते. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहिलं 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. क्वालिफाय मॅच आहे. इथून आपण पाहिलं सारा शिरगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर फलंदाजीचा स्वीकार केला. यावेळेस मात्र पाहिलं तर कुठेतरी मात्र संकटामध्ये आहे संघ, परंतु किती धावा बनवल्या जातील ह्या बघूया. यावेळेस सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती.
यावेळेस विकेट केलाय वॅकेट एरियाला चेंडू, परंतु इथून आपण पाहिला नितेश चुकी करणार नाही. यावेळेस स्ट्रिपलाइज जाईल, फलंदाज बाद गॉन डीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन आपण पाहू शकाल संतोष न्यू मॅन आपण दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये संतोष वरठा. यावेळेस आपण पाहू शकाल आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडू शेष आणि गोलंदाजी मार्कवरती उमेश पठारी एक नक्कीच चांगला खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू. आपण पाहिला कमी वयामध्ये ह्याही खेळाडूने आपलं नाव लौकिक केलं, ह्याही खेळाडूने आपली छाप अनेक मैदानावरती सोडली. तोच उमेश पठारी आज आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस उडवलाय, परंतु बघूया नो मान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? मिसफील्ड पाहायला मिळालाय. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय, इथून आलाय चौकार 4 डीजे. इथून सुपला शॉट, यावेळेला वॅकेट चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथून एकच धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर, धावफलक जाऊन पोहोचलं 21 या आकड्यावरती. नक्कीच इथून पाहिलं षटक समाप्त, 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीमध्ये धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. गोलंदाजी मार्कवरती तुषारला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर 17 सॉरी इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेला गोलंदाजी मार्क आपण पाहतात तुषार. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या. यावेळेस पाहिलं तर नक्कीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. यावेळेस सुपला शॉट आहे, यावेळेस झेल टिपलाय, गडी बाद, बॅक टू द पवेलियन गॉन डीजे. थँक्यू डीजे. इथून आपण पाहिलं 2 चेंडूं मार्कवर आपण तुषारला पाहतोय. स्लोवर चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावते. बघूया वेळेस विदाउट कॉल
3 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते, परंतु आपण पाहिलं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेला धावसंख्या 2 पुढे सरकली जाते आणि वरती 25 धावा धावफलकावरती. यावेळेला आपण पाहिला चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस नक्कीच 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. तुषार आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. यावेळेस 2 चेंडूवरती प्रहार केला जाईल का? यावेळेस चेंडूला टॅप केला, कुठेतरी आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु रोखला गेला. यावेळेस यष्टीरक्षक चांगला शतरक्षण करतोय आणि इथून डॉट चेंडू पाहायला मिळाला आहे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेला सक्रमाइज करण्याचा प्रयत्न, विकेटचा पतन गॉन. यावेळेस डीजे धावफलक आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचले, ते म्हणजे एकंदरीत 26 आकड्यावरती 27 टू विन. डीजे थँक्यू डीजे. इथून थँक्यू सो मच. या ठिकाणी यापूर्वी आपण ऐकला तर सफाळे परिसरातील एक मोठा आवाज, बुलंद आवाज आपण ऐकला संदेश पाटील सरांचा. नंतर मी अनिकेत रावते तुमच्या समवेत जोडलं जातोय पुन्हा एकदा संध्याकाळच्या या सत्रामध्ये, ज्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. क्वालिफायर मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाता. एका बाजूला आपण बघणार आहोत सर्व मित्र सफाळे हा संघ बघायला मिळतो, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत सारा शिरगाव या संघाला, ज्या ठिकाणी मात्र 24 चेंडूंचा सामना करत 26 धावांपर्यंत मजल मारली गेली आणि इथून 27 धावांचा आव्हान ठेवलं गेला. त्यामुळे सर्प मित्र सफाळे या संघासमोर लगेचच फलंदाज मैदानामध्ये जायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही या कारण क्षेत्ररक्षण सजवून झाला. नोंद घ्या, 24 चेंडू आणि 27 धावांचा टार्गेट आहे. तून 27 धावा करावंच लागणार. नाव मोठं जरी असलं सर्प मित्र सफाळे संघाचं, तरी सुद्धा या ठिकाणी कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. अनेक सामने आपण बघितलं असेल, उमेश पांढरे त्या संवेद सिद्धार्थ पवार ही मात्र टेनिस क्रिकेट विश्वपटलावरती जरी मोठं नावं असले, 2 दिग्गज जरी असले, तरी त्याच्या विपक्षामध्ये जो संघ आहे सारा शिरगाव संघ आजचा दिवसात त्यांनी गाजवलाय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आज अनेक संघांना त्यांनी पराभूत करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली गेली आहे आणि इथून या अंतिम सामन्यामध्ये 24 चेंडूमध्ये 27 धावांचा आव्हान पूर्ण करायचं आहे. सिद्धार्थ पवार आणि या ठिकाणी उमेश पठारी जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. दोन्ही खेळाडू जर बघितलं गेलं तर सातत्याने व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळताना बघायला मिळत.
एका बाजूला आपण बघणार सिद्धार्थ पवार ज्याने अनेक ट्रॉफ्या गाजवल्या घालत त्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं असेल तर नुकताच झालेल्या माय बिटाकर चषकामध्ये जो त्याचा बोलबाला राहिला होता. त्यानंतर बेंडू बाबा चषकामध्ये ज्याची फलंदाजी भरली होती एबी ट्रॉफी असेल. त्यानंतर रॉकी ग्रुप चषक अनेक स्पर्धा याने सुद्धा गाजवल्या व्यावसायिक क्रीडा स्पर्धा खेळत असताना मात्र आई खुराई सरतोडी संघाच्या माध्यमातून आणि आज या ठिकाणी सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून दाखल झाला. तर उमेश पाटील यांच्या नावावरती 2 अर्धशतक राहिली होती. मागच्या वर्षामध्ये 2025 चा माई मिठागर आयोजित कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत स्मृती चषकामध्ये चारे मात्र उत्कृष्ट फलंदाजाचा किताब राहिला होता. नंतर विजय बाबा चषकामध्ये सुद्धा सगळे खेळी राहिले होते. रॉकी ग्रुप ट्रॉफीमध्ये सुद्धा सगळे खेळी राहिली होती. नंतर आज या ठिकाणी सज्ज झाला क्वालिफाय सामना खेळण्यासाठी. 24 चेंडू 27 धावांचा टार्गेट आहे. ऑन स्ट्राईक वरती सिद्धार्थ पवार. आज पवारची पॉवर बघायला मिळेल का या शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये हे सुद्धा प्रश्नचिन्ह चे प्रेक्षक वर्ग आमच्या सभेत लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले गेलं त्याच्या माहितीसाठी क्वालिफायर सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार चेंडू उडवलाय हवाई सफर घडवलाय सीमा रेखा पार. सिद्धार्थ पवार ब्रँडचा आलाय षटकार 6. थँक यू डीजे. इथून जर क्षेत्ररक्षक गेले असतील या मैदानामध्ये कारण पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार चेतच्या विपक्षामध्ये पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. फलक सारे पुढे सावला तो स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन झाला. 6 धाव्याने मात्र स्वागत केले गोलंदाज चेतनचं. चांगली गोलंदाजी राहिले होते यादीच्या सामन्यामध्ये मात्र भविष्यवत्र भोपाळा संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या ठिकाणी पराभूत केल्यानंतर तुडात करताना जरूर बघायला मिळाले होते. परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. याही वेळेस त्या जोरमध्ये कॉपी बुक स्टाईल चेंडूला फेकून दिला गेला. चेंडू दन 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 करत सरळ सीमा रेखा पार पवारच्या ब्रँडचा आलाय. यावेळेस चौकार 4 धावफलक 4 पुढे सरसावलं जातं. धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 10 आकड्यावरती. नक्कीच आवाज जरी छोटा असला तरी सिद्धार्थला माहिती आहे सगळे गोलंदाज आहे कारण त्याच अनुषंगाने मात्र या आधीचा सामना त्याने अचूकरित्या न्याहाळला होता आणि इथून मात्र हल्ला बोल केला जातो. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल बांधवावं लागेल कारण ज्या अनुषंगानं सारा शिरगाव संघाकडे ती गोलंदाजी आहे त्या अनुषंगानं मात्र फटकेबाजी करावी लागणार. या वेळेस उडवला मिनी हेलिकॉप्टर परंतु लँड मात्र सॉफ्ट होईल का. इथून सॉफ्ट डिसमिसल गुड कॅच टेकन फलंदाज बाद सिद्धार्थ पवार बॅक टू द आउट गॉन. डीजे जास्त टिपिटी करायची नाही कारण तू जर बघितला पहिला धक्का लागला जात आहे सर्व मित्र सफाळे संघाला. तू कल्पेश आला स्वतः संघाचे कर्णधार बघायला मिळतात. विमान मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन प्लेअर जरूर बघायला मिळतो. कल्पेश या ठिकाणी संघाचा कर्णधार आहे. संघाला सावरावं लागणार आहे कारण उमेश पठारे समवेत पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. आज नाही तर कधीच नाही कारण इथून क्वालिफायर सामना इथून जर जिंकला गेला तो संघ मात्र सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवणार आहे. कल्पेश आला चांगली गोलंदाजी साकारतो तो जे गोलंदाज चेतन अनुषंगानं यावेळेस बॅटची कडा जरूर चेंडू हवेमध्ये. याही वेळेस सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद कल्पेश बॅक टू द पवेलियन. तू चल मी आया बॅक टू बॅक विकेटचा पतन. यावेळेस अनहॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज चेतन यावेळेस पुन्हा रागबड करतोय पलटवार करतोय. आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत. तू जरी धावा कमी असल्या तरी आमच्याकडे ती क्षमता आहे आणि मी आधीच म्हटलं होतं की त्यांच्या अनुषंगानं तर त्यांच्याकडे गोलंदाजी आहे आणि तो जर 10 धावा आल्या नसत्या तर स्वरूपामध्ये
मात्र बॅकफूट वरती बघायला मिळालं म्हणजे सर्पमित्र सफाळे असं ऑन हॅट्रिक चेंडू असेल तर यावेळेस चेतन हा गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी जरूर बघायला मिळते. तो जरा मान मैदानामध्ये गेलाय 4थ्या क्रमांकावरती. मात्र उमेशने सांगितलं सांभाळून खेळायचं, मला स्ट्राईक वरती आणायचा. तून उमेश पठारे जोवरती या मैदानामध्ये तोवरती सामना नक्कीच एका बाजूने झुकला. परंतु इथून जर हे बघितलं गेलं तर गोलंदाजचा पलटवार बघायला मिळतो. गोलंदाज चेतन ऑन फायर आतापर्यंत बघितलं गेलं ऑन हॅट्रिक चेंडूवरती असेल. 4 चेंडूंचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा जाऊन ठेवल्यात त्या म्हणजे 10 धावा. 3 रनमध्ये स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वा चेंडू यावेळेला फुल टोच चेंडूला टोवला टू द गॅप मध्ये एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न राहिला जातो. चित्त्याच्या चपळाईने हरणाचा वेग धारण करत ही मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आणि तू जर बघितलं गेलं तर पवन पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे. फलक दोन्ही पुढे सरसावलं जातं, साऊंड पोचलं जातं ते म्हणजेच 12 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू आपण बघणार आहोत. 19 चेंडू असतील आणि 19 चेंडूमध्ये विजयासाठी जी गरज आहे ते म्हणजे 15 धावांची. तरी सुद्धा मात्र धावा किती असल्या तरी आम्ही थांबणार नाही आहोत. आमच्याकडे ते गोलंदाजी आणि ज्या अनुषंगाने आजचा दिवस ते गाजवतात हे मात्र कौतुकास्पद. तून काबिल तारीफा. तून शेवटचा ते चेंडू बघायला मिळाला ज्या ठिकाणी पवन ऑन स्ट्राईक वरती शेवटचा ते चेंडू बघायला मिळतो. गोलंदाज सज्ज झाला. काही वेळेस चांगला चेंडू तोडा तुझ्या गॅप मध्ये बब्बल झाल्या. दुसऱ्या धावेसाठी धावतात. इथून मात्र रोखून ठेवला. तून गाडी नक्कीच एका रुळावरती आल्या होत्या. डेंजर हेडकडे जरूर बघायला मिळाला असता परंतु तो रोखून ठेवला आणि एका जावेवरती समाधान. एक षटक सपुष्टात आला. धाव फलक जाऊन पोहोचला गेला 13 या आकड्यावरती. धाव फलक जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 14ची गरज आहे. तू जास्त वेळ घ्यायचा नाही. प्लीज शिरगाव संघाला विनंती असेल आपण लगेचच गोलंदाज सज्ज करायचा. तून येणाऱ्या 3 षटका जोरे शिल्लक असेल आणि उमेश पठारे असं 2 स्ट्राईक एंडवरती बघायला मिळतो. कारण हे संध्याकाळचं सत्र आहे. इथून लगेच चेंडू मात्र क्लिअर होणार नाही आहे. कारण दमट वातावरणामध्ये हे सत्र येऊन ठेपला. हा सामना मात्र येऊन ठेपला गेला संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथून 3 षटकामध्ये 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडू मागे विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 14 धाव्यांची. गोलंदाज सज्ज होणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळणार तो म्हणजेच संतोष हा गोलंदाज. इथून रोशन आलाय. तून रोशन हा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल होणार कारण 5 खेळाडू मात्र 30 या सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. तू क्षेत्ररक्षण सजू झाला. तो बॅन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. रोशन हा गोलंदाज आपल्या संघाचं नाव रोशन करायचं असेल ते तोडणंही षटक निर्णायक आहे. याही वेळेस वर पुढं चेंडू जरूर बघायला मिळाला. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही आहे. पूर्णपणे क्रॉस लाईन झाले होते मात्र ऑफ स्टंपवरती खेळलं जात होतं. फुलटो चेंडू जरूर होता परंतु त्याचा फायदा उठवू शकले नाही आहेत. तो डॉट बॉल आलाय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळत्या. तू चांगले चेंडू हाताळणं खूप गरजेचं असेल. पहिला चेंडू तर डॉट बॉल आला. तू जितके चेंडू वरती याही वेळेस अचूक टप्प्यावरती भेदक मारा. याही वेळेस डॉट बॉल आला. तू जर बघितला कुठेतरी डॉट बॉल आला आणि मी म्हटलं होतं जितके चेंडू निर्धाव येणार तितकं प्रेशर वाढलं जाणार. जितकं डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर वाढलं जाणार त्या प्रेशर मध्ये विकेट मात्र जातील यात काही शंका नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस अप्रतिम चेंडू सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती परंतु इथून चुकी झाली होती. उमेश सारख्या फलंदाजाला मात्र सॅक्रिफाईस व्हावं लागलं असं. क्रीज मात्र सोडले गेले. हे प्रेशर आहे या सामन्याचं कारण महत्वपूर्ण सामना आहे. तू जर पराभूत झाला गेला तर संपूर्ण 1 वर्ष वाट पाहावी लागेल आणि वर्ष संपूर्ण 1 वर्ष म्हणजे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटं आणि 31,53,06,000 सेकंद मात्र याच दिवसासाठी वाट बघावी लागणार. इथून जर आपण बघितलं गेलं तर उमेश पठारे याला बऱ्याच काळानंतर जवळजवळ 9 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आला आणि इथून या चेंडूवरती किती धावा जमवल्या जाणार त्याची विकेट जोवर मैदानामध्ये तोवर विजयाचा डंका वाजवला जाईल सर्पमित्र सफाळे संघाच्या वतीनं. परंतु काय घडलं जाणार काय बिघडलं जाणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. तून स्ट्राईक वरती तर आला. तूर जर बघितलं गेला तर उमेश पठारे याला विपक्षामध्ये रोशन
काही वेळेस फुटतो चेंडू त्यावरची हलकासा आक्रमण चेंडू लोअर फुटतो 4 ओव्हर होत आहे इथून बघितलं का ते एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण ही गेम प्लॅनिंग आहे ही स्ट्रॅटर्जीज आहेत कारण उमेशला माहिती आहे इथून मला फसवण्याचे कट रचले गेलेत परंतु मी मात्र त्याला न जुमानता माझ्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं जाणारा हे मात्र बघायला मिळतंय. याही वेळेस चांगला चेंडू टुटे घ्या चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव परिपूर्ण याही वेळेस बंपल दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट टोळसलीचे क्रिकेट नक्कीच बघायला मिळतं पवनच्या माध्यमातून कारण एका यंग टॅलेंट नवका खेळाडू आहे आणि अशा प्रकारच्या मॅचेस मात्र त्यांनी नक्कीच हाताळल्या नसतील फलंदाजी करत असताना परंतु यावेळेस त्याची बारी आहे तू जर बघितलं धावफलक पुन्हा एकदा 2 पुढे सरसावलं जाता जाऊन पोहोचलं जाता त्या म्हणजे 80 रन दे स्कोर कार्ड 18 धावा धाव फलकावरती तर पुन्हा एकदा रोशन विपक्षामध्ये उमेश पटारे यावेळेस खराब चेंडू राहिला जातोय लोअर फुटतो जर होत आहे तोटे आपण चेंडू ट्रॅव्हल झाला दुसरा धावेचा प्रयत्न राहिला जाईल का परंतु एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल इथून नक्कीच पंचाने दर्शविलं गेलं इथून फेअर डिलिव्हरी या तू जर बघितलं गेलं तर एकाच धाव्यावरती समाधान मांडावं लागेल इथून पंचाने रिव्ह्यू नक्कीच घेतला जातं इथून पंच ठीक आहे तुंबर सर आपल्याला विनंती असेल या पण या ठिकाणी आपल्याला थर्ड अंपायरची भूमिका बजावायची आहे तू बिबर आहे हे मात्र चेक केलं जाणार रिप्ले ॲक्शन मध्ये तर थर्ड अंपायरला विनंती असेल पुणे संघाच्या 12 प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणीच या ठिकाणी यायचं नाही याची नोंद घ्या तर अनिकेत उंबर सडा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण रिप्ले ॲक्शन चेक करतोय भीमारसाठी मात्र पंच अक्षय धोडी याच्या रेमन धोडी सरच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आहे पुन्हा आपण चेक करणार आहोत कारण महत्वाचा सामना इथून जर एकही धाव एक धाव खूप महत्वाची आहे तू जर बिमर चेंडू येतो तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा येतील इथून जर फेअर डिलिव्हरी येते तर इथून नक्की निश्चित स्वरूपामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाईल
तर तूर पंचाचा इशारा आला. भीमर चेंडू आहे, नो चेंडू मात्र बराच काळ पंच निहाळत होते. त्यांनी निहाळला आणि भीमर स्वरूपातीला चेंडू मात्र बघायला मिळतो. 9+1 एकूण 2 धावा ऍड होणार आहेत स्कोर कार्ड वरती. धावफलक जाऊन पोचलाय या 2 धाव्याने मात्र 20 या आकड्यावरती. तू डाव घ्या 7 धावाची गरज असणार आहे विजयासाठी. मात्र या 7 धावा सुद्धा तितक्याच तर इथून पवन मॅच फिनिश करतोय. तर त्यासाठी मात्र पवनला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला खेळ मात्र प्रेशराईज सामन्यामध्ये जर षटकार मारला जातोय पवनच्या माध्यमातून तर इथून षटकारासाठी मात्र निश्चित स्वरूपामध्ये इथून तर त्याला 500 रुपये दिले जाणार आहेत. मॅच मात्र पूर्णपणे झुकलं जातं निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी. ते म्हणजेच सर्पमित्र सफाळे संघाच्या वतीनं. परंतु इथून मॅच ऑन आहे कारण मॅच अजून संपली नाही आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आहे आणि इथून चांगली गोलंदाजी सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं खूप महत्त्वाची आहे. याही वेळेस चांगला चेंडू डॉट बॉल आला. प्रत्येक चेंडू त्यात लाईला आजमावलं गेला. तुम्ही बघितलं का तर फ्रीचा चेंडू डॉट बॉल आला. षटक संपुष्टात आला. दोन षटकाच्या गरजा फलक जाऊन पोहोचला गेला. 20 रन्स स्कोर कार्ड. तर 12 चेंडूमध्ये 7 ची गरज आहे. उमेश पठारेला हा सामना विजय करणं खूप गरजेचं असेल. त्याची विकेट जर इथे घेतली जाता तर निश्चित स्वरूपामध्ये सारा शिरगाव संघ वरचा ठरला जाणार आहे कारण त्यांच्याकडे ते शब्द आहे. 12 चेंडूमध्ये 7 धावा देखील ते खर्च करू शकणार नाहीत आणि समोरचा संघ तितका मातब बरा. परंतु उमेश पठारेला मॅच विनिंग नॉक खेळणं खूप गरजेचं असेल. तू जर तुम्ही जिंकला जाता तर सुपर 16 मध्ये प्रवेश मिळवाल. बारा चेंडू 7 ची गरज आहे उमेश पठार याला. त्या ठिकाणी एक मोठं नाव आहे. पालघर तालुका पालघर जिल्हा ज्याने गाजवला. पण बघितलं असेल पालघर जिल्हा प्रीमियर लीग सुद्धा होती मागच्या हंगामामध्ये. त्या ठिकाणी त्याच्या नावाचा बोलबाला राहिला होता. परंतु इथून अनेक वेळा जरी तुमच्या नावावरती बेस्ट बॅटर असेल मॅन ऑफ द सिरीज असेल मात्र त्याला न जुमानता या ठिकाणी तुम्हाला खेळावं लागणार आहे. आपल्या नावाला आपल्या संघाच्या नावासाठी मात्र या ठिकाणी विजयश्री संपादित करून द्यावा लागणार आहे. तो जो संघ विजयश्री संपादित करेल मात्र थेट जाऊन पोचताना सुपर 16 मध्ये हे सुद्धा प्रश्नचिन्ह. तुझं फील्ड मध्ये चक्रव्यूह सजवलं गेला उमेश पठारीसाठी. संतोषाला स्लोवर चेंडू त्याला ओळखलं गेला न्याहाळलं गेला सरळ फेकू दिला गेला सीमा रेखा पार. षटकार 6. थोडा एका पावलापासून दूर आहे विजयाच्या सुपर 16 वर निश्चित स्वरूपामध्ये. त्या ठिकाणी प्रशांत दादा बाडकर नक्कीच पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद देचे ठिकाणी खजिनदार त्याचा संघ हा बघायला मिळतोय. तर बॅट चिल्लेटी घे जरूर चेंडू हवेमध्ये होता. बॅकेट एरर चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यावर मात्र विजयाची एकदा स्कोर कार्ड वरती ऍड होत्या आणि तो विजयश्री संपादित झाला. सर्पमित्र सफाळे संघ कॉंग्रॅच्युलेशन. तर हॅडलक टीम सारा शिरगाव तुम्ही शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत चांगली झूज दिलात परंतु अंतिम क्षणामध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागतं. परंतु काही हरकत नाही आहे कारण प्रत्येक दिवसचा कुणाचा तरी असतो आणि तो दिवस मात्र ते गाजवत असतं. तो न खचून जाऊ नका कारण म्हटलं जातं एव्हरी डिफेक्ट इज अ स्टेप टुवर्ड नेक्स्ट विक्टोरी. खऱ्या अर्थाने अपयश ही पुढच्या यशाची पायरी असते. तुम्ही हँडशेक करायचा आपल्या दोन्ही संघाला विनंती असेल या आपण लगेच हँडशेक करून घ्या कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तुला हे नाते संबंध जपणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण अनेकदा बघतो की याच क्रिकेटनं तुम्हाला एक वेगळा स्तर दिला एक वेगळी ओळख दिला आणि इथून हे मैत्रीपूर्ण लढत होती. त्यामध्ये कोणता तरी संघ जिंकणारा तर कुणीतरी हरणारा इथून हँडशेक करणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. तर प्लेअर ऑफ मॅच सिद्धार्थ पवार ठरला जातो. इथून हँडशेक केल्यानंतर आपण लगेचच या टॉस बॉक्सवरती प्रशांत दादा बाणकर सर्पमित्र सफाळे संघाचे सर्व यांच्या शुभ हस्ते मात्र हे मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मेडल मात्र आपल्याला प्रदान केले जाणार. स्टॉप लक असेल पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाला. थँक्यू सो मच.
तर इथून प्लेअर ऑफ मॅच अवॉर्ड मात्र त्या ठिकाणी डेडिकेट केला जातो त्या ठिकाणी तुषारसाठी. तर कुणाजी नारे सरांच्या शुभ हस्ते मात्र हे मेडल मात्र दिले जाणार त्या ठिकाणी. आपण या तुषार मात्र तुषारला डेडिकेट केलं जातं. सिद्धार्थ पवार मात्र ठरला होता परंतु त्याने डेडिकेट केला तुषारसाठी. इथून ते मात्र देण्यात येणारा कुणाजी नारे सरांचे शुभ हस्ते मात्र या ठिकाणी ते मेडल तर सौजन्य केलं जाणारा ती क्षणचित्र कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल कॅमेरा टॉस बॉक्सकडे वळवायचा आहे. लाईव्ह स्वरूपामध्ये आपण बघतोय सिद्धार्थ पवारला मात्र ते मेडल मिळालं होतं ते मात्र त्याने डेडिकेट केला तुषारसाठी. ते मात्र क्षणचित्र लाईव्ह स्वरूपामध्ये यूट्यूब वाहिनीवरती आपण बघतो.